सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनानुसार आपण राज्यामध्ये दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करत आहोत। या उपक्रमांतर्गत आपल्याला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारची थीम देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आपण उपक्रमाने कृती घेत आहोत। तर हे जे काही आपण उपक्रमाने कृती घेत आहोत त्या सर्वांची माहिती आणि फोटो आपल्याला एका राज्यस्तरीय लिंकवर काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत। तर ते नक्की कशा प्रकारे करायचे आहेत त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। शिक्षण सप्ताह अंतर्गत उपक्रमांची माहिती शाळांनी भरण्यासाठी अशा प्रकारची लिंक आपल्याला आपल्या मोबाईलवर मिळालेली असेल। या लिंकवर आपण सर्वप्रथम काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पहा गेटवे टू शिक्षा सप्ताह इव्हेंट्स मीडिया सबमिशन अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होणार आहे। हा फॉर्म आपण डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाळेचा UDAS नंबर असेल, स्कूल नेम, त्यानंतर मॅनेजमेंट कोड, डिस्ट्रिक्ट, तालुका, त्यानंतर मुख्याध्यापकाचं नाव आणि ईमेल ID आपल्याला आणि मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या शाळेचा जो काही UDAS नंबर आहे तो या ठिकाणी सर्वप्रथम टाकायचा आहे। आता मी माझ्या शाळेचा UDAS नंबर या ठिकाणी टाकत आहे। UDAS नंबर टाकल्यानंतर शाळेचे नाव, शाळेचे मॅनेजमेंट, तालुका आणि जिल्हा या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे। त्यानंतर खाली मुख्याध्यापकाने त्यांनी स्वतःचं पहिलं नाव, त्यानंतर मधलं नाव आणि शेवटचं नाव टाकायचं आहे। त्याचबरोबर शाळेचा ईमेल ID असेल तर टाकायचा आहे किंवा मुख्याध्यापकाने स्वतःचा ईमेल ID देखील या ठिकाणी टाकला तर चालणार आहे। तसेच मोबाईल नंबर देखील या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे, प्रविष्ट करायचं आहे। ही संपूर्ण माहिती आपण भरल्यानंतर आपल्याला खाली प्रोसेस टू मीडिया सबमिशन या टॅबवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला डे वाईज शिक्षा सप्ताह मीडिया सबमिशनचा फॉर्म येणार आहे। या ठिकाणी पहिल्या दिवसापासून 7 दिवसापर्यंतचे जे काही वेगवेगळे उपक्रम आहेत त्या सर्वांची माहिती या ठिकाणी दिसणार आहे आणि त्या डे वाईज आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे। आता आपण पहिल्या दिवशीची माहिती आणि फोटो कशा प्रकारे अपलोड करायची याविषयी माहिती पाहूया। त्यासाठी डे 1 वर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। या ठिकाणी टीचिंग लर्निंग मटेरियल TLM आपण पहिल्या दिवशी साजरा केला होता। तर एकूण किती विद्यार्थी सहभागी झाले ती संख्या आपल्याला द्यायची आहे। तसेच त्या दिवशी आपण कोणकोणत्या कृतीज किंवा ॲक्टिव्हिटीज केल्या त्याची माहिती आपल्याला या बॉक्समध्ये टिक करायची आहे। कमीत कमी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सिलेक्ट करणं आवश्यक आहे। ॲक्टिव्हिटी सिलेक्ट केल्यानंतर या ॲक्टिव्हिटीनं आपण सोशल मीडियावर प्रसार किंवा पब्लिसिटी केली असेल तर त्या देखील आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। फेसबुक असेल, व्हॉट्सअप किंवा यूट्यूबवर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे फोटो टाकले असतील तो आपल्याला या ठिकाणी सोशल मीडिया निवडायचा आहे। तसेच किती पोस्ट केल्या ती संख्या देखील आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। त्याचबरोबर खाली जर पाहिलं तर आपल्याला पहा रिमार्क पण द्यायचा आहे। तर आता आपल्याला या ठिकाणी जे काही तुम्हाला हा दिवसाचा संपूर्ण अनुभव असेल तर थोडक्यात आपण या ठिकाणी रिमार्क स्वरूपात द्यायचा आहे। हा कंपल्सरी नाही, तुमची इच्छा असेल तर तुम्ही या ठिकाणी रिमार्क लिहू शकता। रिमार्क लिहिल्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचे आहेत। 5 फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत। प्रत्येक फोटोची साईज ही 5 MB पेक्षा कमी असायला हवी आणि एक व्हिडिओ देखील अपलोड करायचा आहे, तो 50 MB पेक्षा कमी असायला हवा। व्हिडिओ अपलोड करणे हे कंपल्सरी नाही, मात्र फोटो कंपल्सरी अपलोड करायचे। त्यासाठी आपण फाईल चूज करायची आहे। दिवसभर आपण जे उपक्रमाचे फोटो काढलेले आहेत त्यातील चांगले फोटो आपण जे असतील ते निवडायचे आहेत। पहा मी माझ्या गॅलरीमधून एक फोटो घेत आहे आणि या ठिकाणी आता त्यानंतर दुसरा फोटो आपण निवडायचा आहे। अशा प्रकारे आपण एक फोटो निवडत जायचं आहे। 5 फोटो आपण अपलोड करायचे आहे, ते 5 MB पेक्षा कमी असायला हवे। व्हिडिओ मात्र कंपल्सरी नाही असेल तर तो चालणार आहे आणि सबमिट या बटनावर आपण क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा सबमिशन सक्सेसफुल झाल्याचं आपल्याला दिसत आहे। म्हणजे आपण पहिल्या दिवसाचे जे काही फोटो आणि माहिती होती ती आपण या ठिकाणी अपलोड केली आहे। त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला पुढील दिवसाच्या सर्व उपक्रमाची माहिती आणि फोटो या लिंकवर अपलोड करायचे आहे। त्यासाठी आपल्याला जे यापूर्वी प्रक्रिया केलेली आहे ती संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा करावी लागणार आहे। शाळेचा UDAS नंबर टाकायचा आहे, मुख्याध्यापकाचे नाव, त्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि प्रोसेस टू मीडिया सबमिशन या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर डे वाईज शिक्षा सप्ताह मीडिया सबमिशनचा फॉर्म येणार आहे। आपण पहिल्या दिवसाची माहिती भरलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही, पण आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी सबमिट झालेली आहे। आता आपण दुसरा दिवस सिलेक्ट करायचा आहे जो की फंडामेंटल लिटरेसी अँड न्यूमरसी डे होता। या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट किती सहभागी होते, त्यानंतर नंबर ऑफ टीचर्स किती असणार आहे त्यांची संपूर्ण माहिती भरायची आहे। त्याचबरोबर इतर कोणी गावातील लोक सहभागी झाले होते का त्यांचे देखील नंबर्स आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। तसेच आपण त्यांच्यासाठी कोणते वर्कशॉप घेतले असतील त्यांचा नंबर या ठिकाणी लिहायचा आहे आणि जे काही आपण कृती केलेल्या आहेत त्या सर्व कृती या ठिकाणी आपण निवडायचे। जे काही उपक्रम आपण घेतलेले आहेत ते उपक्रम आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत। एक लक्षात ठेवायचे कमीत कमी एक उपक्रम तरी निवडणे या ठिकाणी आवश्यक आहे।
त्याचबरोबर सोशल मीडियावर जर आपण पब्लिसिटी केली असेल ती देखील आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर समाज माध्यमावर आपण किती पोस्ट केले आहे त्याची संख्या देखील आपल्याला या ठिकाणी टाकायची आणि खाली रिमार्क्स टाकायचा आहे. आणि रिमार्क्स टाकल्यानंतर आपल्याला आपल्या गॅलरीमधून एक फोटो यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सिलेक्ट करायचा आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक फोटोची साईज ही 5 MB पेक्षा कमी असायला हवी आणि 5 फोटो टाकणं कंपल्सरी असणार आहे. तसेच एक व्हिडिओ देखील आहे, पण तो 50 MB पेक्षा कमी असायला हवा, तो कंपल्सरी नाही. ती सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सबमिशन सक्सेसफुली असं झाल्याचा मेसेज येणार आहे. म्हणजे आपण दुसऱ्या दिवशीची फोटो आणि माहिती देखील अपलोड केलेली आहे. तर मला आशा आहे शिक्षण सप्ताह 22 जुलै ते 28 जुलै 2024 दरम्यान आपण जो घेत आहे त्याचे फोटो आणि माहिती कशा प्रकारे आपल्याला या लिंकवर अपलोड करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक